उपाध्यक्ष बंटी पाटील यांना विनंती करतो की आपण अगदी कलावंत जयेश पाटील यांचा सन्मान करावा। पाहुण्यांचं नाव घेतल्यानंतर कृपया आपण पुढे यावं। जयेश पाटील रील स्टार सर्वांचा चाहता भिवंडी आगरी कोळी महोत्सवासाठी दरवर्षी रीलच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रित करणारा हा कलावंत शरद भोईर यांचा सन्मान करतील भगवान दादा ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत करावं। सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा आपला सर्वांचा महोत्सव आहे भिवंडी आगरी कोळी महोत्सव वर्ष 15व दिवस 4था उद्या अंतिम फिनाले डे भिवंडी आगरी कोळी महोत्सव आणि सर्वात मोठा मानाचा पुरस्कार भिवंडी टॉप 10 डॉली पाटील रील स्टार यांचा देखील स्वागत आणि सन्मान करायचे शशिकांत गोतावरणे आणि अश्विनी म्हात्रे उपाध्यक्ष यांना विनंती करतोय आपण डॉली पाटील रील स्टार यांचा सन्मान करायचा आहे। रील स्टार डॉली पाटील भिवंडी आगरी महोत्सव मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम त्या ठिकाणी सुस्वागतम। गाड्यांमुळे थोडा अडथळा निर्माण झालेला आहे। एकच मिनिट गाडी क्रमांक MH04 JB 7879 MH04 7914 या गाड्या लवकर आपण बाजूला करा। खूप प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। कृपया करून या तिन्ही गाड्या आपण बाजूला करा। तसेच इको गाडी आहे MH04 JM 2341 या सर्व गाड्या बाजूला आपण करायच्या आहेत। जयेश पाटील यांना नक्कीच आगरी भाषेमध्ये आपण आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या। धन्यवाद। मला इथं बोलवला माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल जाम आभारी। यो फक्त महोत्सव नाही तर आगरी समाजाला एकत्र करणारा महोत्सव आणि या आगरी महोत्सवच्या बद्दल एकच सांगन की 12 वर्ष अगोदर मी या स्टेजवर परफॉर्मन्स केलेला बरेच जणांना माहीत असेल नसेल त्या सांगतो मी जो आमचा आपुलकी प्रतिष्ठान आलिमगर यांचा जो नाटिका झालेला रसिकाचे लग्नान त्यांनी जो दौलारींचा रोल केलेला तो मीनी केलेला बरेच जणांना माहीत नसेल त्याची छोटीशी झलक तर मी तुम्हाला दाखवीनच आता पण त्याच्या अगोदर ती स्टोरी सांगतो की दौलारींची स्टोरी कशी का चालू होती। लग्नाचा सीझन चालू होता ना दौलारीन तर प्रत्येक कंपल्सरी आपल्या आगरी समाजान पूजेत असते पण लफरा असा होला की दौलारींची टायमावर तब्येत खराब होली। मग आता नाटक असं होला की लग्नाचा सगळा तयारी केले ना दौलारीनेच शिक पडले मग करायचा कसा तर सासऱ्याचा जावई सांगते तू टेन्शन घेऊ नको रातचे तर जी हल्दी नाचतो ती ना तिला दौला येते पण सासरा सांगते असं कसं जमल दौला काही तरी पण बोलते चालेल काही पण बोलली तर लोकांना काय समजते तर बोलते चालेल पण तिला जेवून येतात ना मग सांगतात तुला येते तसा बोल तू तर करता मी सुरुवात तर एकाला तयार आहे ना सगळे असाला तयार आहे ना हो हो तर चला सगळ्यावी तो आपला जो लग्नाचा जे या केलेला ते सगळा म्हणला तर लगेच दौलारीन सुरुवात करते। नंदाला बसले नवरी मांडवण नंदाला बसले नवरी मांडवण पाणी हे ग बघा हंड्यान पाणी हे ग बघा हंड्यान हंड्यान पाणी याच्यासाठी बघाला कारण पहिले पाण्याची टंचाई जाम होती म्हणून दौलारीन सांगते पाणी हे ग बघा हंड्यान 2 दिवस वाहून गेलं पाणी नाही आमचे गावान पिन तुम्ही घाबरू नका पिन तुम्ही भिवू नका। सासरा सांगते कला कारण आलिमगरची असनी मोठी खारी परले असनी मोठी खारी परले। अजून एक सांगता दौलारींचा असा लफरा होता की तिला जाम इसराची सवय होती मग आता नाटक असा होला की दौलारीन इसारली तरी मग सासरा सांगते तुला येते त्या बोल मग करते सुरुवात। ये पोरीची 17ला फ्री ये पोरीची 18ला फ्री उठल्या सुटल्या भेवंडी जाते उठल्या सुटल्या ठाण्या जाते स्वल्या 500 जेते बापास वल्या 500 जेते सगळ्याचा ती चुरा करते सगळ्यांचा ती पुरा करते एकदाचा लगीन जमला तर रस सगळा निघून गेला। ए पोरिंदो बघता काय नवरीला पोखा मीराबाई पोखते मीराबाई पोखते मीराबाई पोखते ताया चंपाकला ओखते चंपाकला ओखते चंपाकला ओखते ताया पारुकला खोकते पारुकला खोकते पारुकला खोकते तिची लाकरा कोण पोचवते तिची लाकरा कोण पोचवते। ओ पोरिंदो नवरीला तेल मीठ लावा। धन्यवाद।
आणि आता या आयोजनासाठी माझी एक स्पेशल शिट्टी आहे, ती नक्कीच वाजवेन मी. धन्यवाद. खिलखिला पक्षाची